हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू द चॅनल. आणि खूप मोठी स्टोरी आहे. इथून मी व्हिडिओला स्टार्ट करतो आणि आता तुम्हाला स्टोरी पण सांगतो. तर तुम्ही बघू शकतात अचानक पाऊस सुरू झाला आहे आणि आम्ही इथे आलो माईक घ्यायला. सो मी एक माईकची क्वालिटी थोडी इम्प्रूव्ह करणार आहे. आणि सीन असा आहे की अचानक पाऊस चालू झाला आणि आम्ही जर आलो तर हलकासा पाऊस होता. आम्ही प्रेडिक्ट केलेलं की पाऊस नाही पडणार आणि आता खूप जास्त मी आणि आता अचानक खूप जास्त पाऊस पडायला लागला. तर आम्ही काय केलं सांग. ब्लिंकिटवरनं विंडशीटर मागवलं कारण की आमच्याकडे फक्त छत्री आहे, विंडशीटर नाही. तर मी आता ब्लिंकिट केलं आहे, 12 मिनटात येईल. 2 विंडशीटर मागवलेत तर मी विंडशीटर घालून जाऊ कारण की आत्ता आम्हाला असं वाटतच नाही की पाऊस थांबणार आहे. सो काही होप ठेवूच नको या. एवढे 2-2 पिशव्या घेऊन आले पण काहीच शॉपिंग नाही झाली. तर आम्ही सुरुवातच नाही केली. ॲटलिस्ट आम्ही विंडशीटर घातलं तर आम्ही फिरू तरी शकतो. आम्हाला भिजायचं नाही कारण की वेदर खूप जास्त खराब आहे, सगळे आजारी पडतात. सो वी हॅव टू अवॉइड दॅट. सो लेट्स गो. 15 मिनटं थांबतो, विंडशीटर येईल आणि मग आम्ही रेडी होऊन शॉपिंगला निघू. आणि आता वाजलं 7:30. सो आणि मी काही नाही देणार आहे, अफवा आहे. आणि उद्या संडे असल्यामुळे मार्केट थोडा लेटपर्यंत चालू असते. सो प्रॉमिस केलंस. भेटूया, आम्ही डिस्कस करतो, ते सेटलमेंट करतो. खोटं बोललास माझ्याशी. अगं नाही ग प्रांजली, कसं काय प्रॉब्लेम आहे? मला सांभाळू का पेटला सांभाळू? तुला नाही सांभाळायचंय, मी सांभाळणार आहे. पण ते मला पण सांभाळायला लागणार. तू नंतर काही दिवसांनी बोलशील की पेट आपण 50-50 दोघांचं त्याचं देखभाल करूया, असं नाही. मला ते टेन्शन नकोच. एक तर माझे व्लॉग्स डेली येत नाही आहेत. तुला उलट ब्लॉग साठी असा कॉन्टेंट पाहिजे काय? जर तुम्हाला पाहिजे पेट तर तुम्ही कॉमेंट करा, ठीक आहे? तर आम्ही वेट करतो आता ब्लिंकिट ऑर्डर यायची. सो एक गोष्ट तुम्हाला बोलायची विसरलो, आम्ही आहेत क्रॉफर्ड मार्केटला, टाऊनला आलो आहे. आणि इथे मी ॲक्च्युली माईक घ्यायला आलो आहे. तर तुम्हाला मी अनबॉक्सिंग करून दाखवेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि आपली थोडी ऑडिओ क्वालिटी इम्प्रूव्ह करायचं आहे म्हणून त्याच्यासाठी, कारण की लो क्वालिटीचा थोडा माईक होता तो आपण आता 20K झालं तर भाई थोडा क्वालिटी इम्प्रूव्ह तुम्हाला दिलीच पाहिजे कारण की तुमचे एक्सपेक्टेशन आता हाय आहेत माझ्याकडून आणि मी तुम्हाला निराश नाही करणार. सो दॅट्स द थिंग. अनबॉक्सिंग मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. तर ठीक आहे, चला आम्ही ब्लिंकिटचं वेट करतो. विंडशीटर घालून आम्ही थोडं शॉपिंगला जाऊ, त्याचा आपण ब्लॉग कंटिन्यू करूया. सो फायनली आला खूप वेळानंतर. स्कॅनर तो हो गया भाई, थँक्यू. सो 20 मिनिटाच्या पेशन्स नंतर आपला विंडशीटर आलेला आहे. आता साईज वरती इथे मी ना बाईक अशी क्रॉस लावतो आणि आपण घालूया, वरतूनच घालूया. पकडशील? नाही, तू तिथे मध्ये सांग ना. ठीक आहे गाईज, आता आम्ही विंडशीटर घालून तुम्हाला भेटतो, ठीक आहे? सो गाईज, विंडशीटर घालून झालेला आहे, बघू शकता. अंजली ऑल ओके? येस. तुझी साईज मला दिली, माझी साईज हिची साईज मला झाली, माझी साईज तिला झाली कारण की लूज झालं. पण कंपनी डिफरन्स आहे. पण मला एल साईज बरोबर झाली आणि प्रांजलीला थोडं लूज झालं आहे. टिंकी. चला गाईज, तर निघूया. पाऊस आहे आता. जर पाऊस थांबला तर मला खूप राग आहे. सो लेट्स गो. सो आमची आता शॉपिंग झाली आहे, पूर्ण भिजलो आम्ही. आणि आता बाहेर मस्त पाऊस पडतोय म्हणून आम्ही जेवायला आलो आहे तिथे. पंगत हे रेस्टॉरंट आहे, खूप मस्त आहे, चिरांचं आहे. आणि इथे हे मेनू कार्ड आहे त्याचं. मी ऑर्डर केले मटन थाळी आणि मानसने ऑर्डर केले पॉम्पलेट थाळी. आता आम्ही वाट बघतो, खूप भूक लागली. दुपारपासून आम्ही निघालोय, काहीच खाल्लं नाहीये ना पिल्लंय. सो गाईज, माझ्यासमोर
तुम्ही बघू शकता पॉम्फ्रेट थाळी आहे, जी माझी पॉम्फ्रेट सगळ्यात जास्त फेवरेट आहे. आणि खूप पूर्ण 4 ते 5 तास आम्ही मार्केटला फिरलो, शॉपिंग केलं आणि बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि या वेदरमध्ये हे पॉम्फ्रेट खायला खूप जास्त मजा येणार आणि मी खूप एक्सायटेड आहे. मी स्टार्ट नाही करत आहे, गरम गरमच खाणार, पण प्रांजलीची मटण थाळी याची वाट बघतोय. सो तुम्ही बघू शकता ह्याच्यात मस्त भाकरी आहे, रस्सा आहे, सोलकढी आहे, जवळा आहे आणि मस्त पॉम्फ्रेट फ्राय आहे. ग्रेव्ही नाही दिली, ग्रेव्ही आहे. पॉम्फ्रेटचा पीस. ओके, मी विचारतो एकदा. सो ठीक आहे, त्याला खाण्यासाठी खूप मी एक्सायटेड आहे. हा माझं मस्त थाळी आलेली आहे. मटन रस्सा, कोंबडी वडे, सोलकढी आणि ही ग्रेव्ही आहे आणि मस्त गरम गरम बोंबील फ्राय. मस्त खाणार आता. मस्त वडे गरम गरम. डिप करते मटन. बघूनच तोंडाला पाणी सुटलं. मस्त थिक ग्रेव्ही आहे. खूप टेस्टी आहे, खूप छान आहे. प्रॉपर मालवणी स्टाईलचं आहे, खोबऱ्याचं वाटण वगैरे मस्त. आता ही ग्रेव्ही ट्राय करूया. हा इथे नुसता रस्सा आहे. छान आहे, पण हे खूप मस्त आहे. मोठं पण आहे, फ्रेश आहे एकदम मस्त. बोंबील तर खूपच छान आहेत, एकदम कुरकुरीत आहेत, मस्त कुरकुरीत आहेत बोंबील एकदम. खूप छान. भाई साहब पूर्ण भिजलो आहेत आम्ही. तुम्हाला दाखवतो मी. विंड शीटर आत्ता मी जस्ट काढलं, प्रांजलीने नाही काढलं. आणि ही बघा कशी गळते आणि खूप जास्त पाऊस होता. तुम्ही बघू शकता हा पिशवीत पूर्ण पाणी भरलंय, हे बघा. आणि हा पिशवीमध्ये पण. आणि फर्स्ट टाइम प्रांजली आणि मी बाईकवर, ॲक्टिवावर सोबत. मी ड्यूकवर तर एकदम हेवी रेनमध्ये पण राईड केलं, पण प्रांजली सोबत फर्स्ट टाइम आम्ही एवढा पाऊस एक्सपिरियन्स केला. आणि इट वॉज, प्रांजलीलाच विचारूया, प्रांजली कसं होतं एक्सपिरियन्स? हे बघा ही पूर्ण भिजली आहे. ऍक्च्युली तुझी चुकी आहे, हे तू बाहेर ठेवलं, हे तुला आतमध्ये खोचायला पाहिजे होतं. ठीक आहे. एक्सपिरियन्स कसा होता? बापरे, कधी कधी पोचतो त्याला पाहिजे टाकली मी आता. मजा आली, खूप मस्त मस्त. आणि थंडी एवढी वाजत होती, पण जे आम्ही ऑनलाईन ऑर्डर केलं ऑन द स्पॉट विंड शीटर खूप वसूल झालंय, कामाला आलं. आणि जर आम्ही असं झालो असतो, पूर्ण भिजलो असतो. भिजली आहे मी, माझा काय उपयोग नाही झाला. ऍक्च्युली तू नीट बंद नव्हता गेला.